मित्रांनो, सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी अनेक लोक स्केटिंग करताना आपण पाहता आणि अनेक गाड्यांच्या मधून किंवा हायवे रोडला किंवा एकदम स्पीडने असणाऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना स्केटिंगवाले स्टंट सुद्धा करतात। कधी कधी दोन गाड्यांच्या मधून गॅप काढून आपली ही स्केटिंग करण्याचं कौशल्य लोकांपर्यंत दाखवतात आणि अशा अनेक प्रकारच्या रील्स इंस्टाग्रामवर, फेसबुकवरती, ट्विटरवरती किंवा अनेक प्रकारचे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत, माध्यम आहेत, त्यावरती तुम्हाला पाहायला भेटतात। तर कधी कधी यांचे स्टंट एकदम सक्सेसफुल होतात, तर कधी कधी असे स्टंट करताना खूप मोठा अपघात होतो। तर अशीच ही घटना आहे। या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक तरुण आहे, तो तरुण स्केटिंग करत असतो आणि स्केटिंग करत असताना अचानकपणे त्याच्यासमोर एक तरुणी सायकल चालवत असते आणि हा स्केटिंग करणारा जो तरुण आहे तो मागून त्याचा व्हिडिओ कोणतरी रेकॉर्ड करत असतो, त्याचाच कोणतरी मित्र वगैरे असेल। परंतु जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो त्या नादामध्ये आणि एका जोशामध्ये येऊन हा जो तरुण स्केटिंग करणारा तरुण आहे ते पुढे ती स्केटिंग करत जातो आणि अचानकपणे त्या तरुणीची सायकल पकडतो आणि सायकलच्या मागच्या ती बसतो आणि पुन्हा तिला पकडतो। पकडल्यानंतर ती सुद्धा घाबरते। घाबरल्यानंतर ती मागे बघते, मागे पुढे पाहत असताना एवढ्यातच तिचा सायकलचा बॅलन्स बिघडतो आणि अचानकपणे सायकल रोडच्या बाजूला निघून जाते। सायकल रोडच्या बाजूला गेल्यानंतर ती खाली पडते आणि दोघंही जाऊन खाली झाडामध्ये पडतात। पडल्यानंतर ही तरुणी क्षणाचा पण विलंब न लावता वर उठते आणि या तरुणाच्या मागे त्याला मारण्यासाठी पळत असते। जेव्हा ही तरुणी पळत असते तेव्हा तो पुन्हा झाडीतून बाहेर येतो आणि पुढे पळताना पाहायला भेटतोय। पुढे तो निघून जातो, एवढ्यातच व्हिडिओ संपते। पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कधी कधी आपण आपल्या आनंदासाठी किंवा आपल्या रील्ससाठी आपण इतरांना त्रास देतो आणि त्रास दिल्यानंतर कधी कधी त्याचे परिणाम वाईट होतात किंवा त्यांना दुखापत सुद्धा होते आणि मोठे अपघात घडतात। अशाच प्रकारचा हा अपघात आहे। दुखापत कोणालाही झाली नाही, परंतु दोघांनाही खाली जाळीमध्ये जाऊन पडावं लागलं आणि व्हिडिओच्या नादामध्ये जर एवढं भयंकर कृत्य केलं नसतं तर दोघांचाही अपघात झाला नसता। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु रील्स बनवताना आपण सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादामध्ये एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची इजा करणं कितपत योग्य आहे हे तुम्ही नक्की कमेंट करा। आणि अशा प्रकारच्या रील्स जर व्हायरल होण्यासाठी फक्त तुम्ही कृत्य करत असाल आणि कोणत्याही व्यक्तीला जर इजा होत असेल तर कितपत योग्य आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। तर या स्केटिंग करणाऱ्या या तरुणाच्या या कृत्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा।